विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राचे या ठिकाणी परिवहन मंत्री यांनी मागच्या आठवड्यामध्ये सांगितले होते की एसटी महामंडळामध्ये चालक, वाहक आणि सहाय्यक पदांसाठी एकूण 17,000 पेक्षा जास्त पदांची पदभरती केली जाणार आहे आणि त्याचे आज टेंडर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये ही जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल संपूर्ण माहिती सांगणार आहे। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला एकच वारंवार मेसेज आलेला आहे कमेंट बॉक्समध्ये की जी ही पदभरती होत आहे, कंत्राटी भरती होत आहे की परमनंट भरती होत आहे, हे नक्की सांगा। आणि जर कंत्राटी भरती होत असेल तर या पदभरतीला विरोध नक्की करा। तर याच्याबद्दल डिटेल्समध्ये संपूर्ण 2 शब्दामध्ये माहिती सांगणार आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात जी येणार आहे 17,450 पदांची सांगितली होती, परंतु ही येणारी जाहिरात 15 ते 15,500 या दरम्यानची पदे असणार आहे, ज्याच्यामध्ये सहाय्यक मध्ये ITI 10वी पास वरती आणि ITI वरती वेगवेगळी पदे असणार आहेत। त्याच्यानंतर चालक आणि वाहक ही पदे असणार आहे। चालक म्हणजे या ठिकाणी ड्रायव्हर आणि वाहक म्हणजे कंडक्टर हे विद्यार्थ्यांना समजत नाही, काही विद्यार्थ्यांना ते विचारत असतात, त्याच्यामुळे वाहक म्हणजेच कंडक्टर हे पद तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। आता महत्त्वाचा मुद्दा सांगतो मी तुम्हाला, इथं जर जे मी आता MSCRT बघू शकतो, ही एसटी महामंडळाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईट वरती मी आलेलो आहे। तर त्याच्यामध्ये या ठिकाणी निविदा सूचना म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता 2 नंबरचा ई निविदा सूचना 1 सन 2025-26 या निविदा ऑप्शन वरती पहिल्या या ऑप्शन वरती मी क्लिक केले। ठीक आहे, 1 मिनिट लोड होत आहे। तर या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी 2 ऑप्शन देण्यात आलेले आहे। तर बघू शकता, राप महामंडळामार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या बाह्य संस्थेकडून म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने, हा पॉइंट इथं लक्षात घ्या। कॉन्ट्रॅक्ट पद्धत असणार आहे की कशी, बाह्य संस्था म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट कडून चालक बघू शकता, चालक सहाय्यक निव्वळ करार पद्धतीने तुमच्या 6 वर्षाचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा असा काहीतरी करारा राहील आणि कंत्राटी पदभरती होईल। पुढे सांगतो याला विरोध कसा करायचा। राप महामंडळातील मुंबई प्रदेश, पुणे प्रदेश, नाशिक प्रदेश, छत्रपती संभाजीनगर प्रदेश, नागपूर प्रदेश व अमरावती प्रदेश या 6 वेगवेगळे एसटी महामंडळाचे वेगवेगळे प्रदेश आहेत, किंवा तुम्ही वेगवेगळे भाग म्हणू शकता। ठीक आहे, प्रदेशांतर्गत येणाऱ्या विभागांना पुरविण्याकरता प्रदेशनिहाय स्वतंत्र निविदा मागविण्यात येत आहे। म्हणजे प्रत्येक विभागाची वेगवेगळी जाहिरात असेल, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर आता इथं ऑल डिव्हिजनच्या ठिकाणी जे डाउनलोड मी करून घेतो आणि तुम्हाला 2 मिनिटांमध्ये मी इथे डिटेल्समध्ये सांगतो। आता हे जे छोटंसं परिपत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेलं होतं काल, त्याच्यामध्ये हे या ठिकाणी मी सांगितले तेच वरती 6 प्रादेशिक विभाग दिलेले आहे आणि 16 तारखेला हे प्रसिद्ध केले जाईल, म्हणजे काल हे प्रसिद्ध केलेलं आहे। आता ही निविदा आलेली आहे, परंतु विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे। आता विद्यार्थी मला बोलतात की तुमच्या पर्यायाने तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की ही पदभरती कंत्राटीची होत आहे ती परमनंट भरती करावी, याच्यासाठी प्रयत्न करावेत। तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, आता अनेक YouTube वाले आणि वेगवेगळे टेलिग्राम ग्रुपवरती सांगतील की आम्ही निवेदन देतो, आम्ही निवेदन दिले, असे सांगितले, तसे सांगितले। तर माझ्या वैयक्तिक मत सांगतो तुम्हाला, येथे कोणत्याही प्रकारची ही पदभरती परमनंट तुम्ही आंदोलन केले किंवा वेगवेगळे निवेदन दिले तरी ही पदभरती ही परमनंट केली जाणार नाही, माझं स्पष्ट मत आहे। आणि स्पष्ट सांगतो, तुम्ही याच्यामध्ये व्यर्थ टाइम घालवू नका, एक सांगण्याचा माझा उद्देश आहे। आता मी प्रयत्न करू शकतो, परंतु हे अशक्य गोष्ट आहे। जर तुम्ही विचार केला तर जे एसटी महामंडळ आहे एक स्वतंत्र विभाग आहे, ज्याचा या ठिकाणी राज्य शासनामध्ये विलीन करण्याचा अजूनही विलीन झालेले नाही, हे वैयक्तिक आहे, हे लक्षात घ्या। वैयक्तिक महाराष्ट्र शासनाचा खाजगी, महाराष्ट्र शासन आहे परंतु ते खाजगी याच्यामध्ये निम सरकारीमध्ये येते, त्याला अजूनही महाराष्ट्र राज्य शासनामध्ये विलीन करण्यात आलेलं नाही, तुम्हाला हे स्पष्ट सांगतो। त्याच्यामुळे त्यांचं पेमेंट देखील कमी लेवलचं असतं, तुम्हाला हे देखील माहित असते। आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ही कंत्राटी पद्धत आहे। आता पहिल्यांदा करार मार्फत 3 वर्ष, 5 वर्ष, त्याच्यानंतर हळूहळू कंत्राट याची वाढविले जाते। नंतर आता काही वेळेस काय असं होतं की 10 वर्ष कंत्राटी, त्याच्यानंतर परमनंट याच्यामध्ये केले जाऊ शकते, परंतु याच्यामध्ये फिक्स कोणत्याही प्रकारची गॅरंटी नसते, एकदम कमी लेवलचे पेमेंट असते। ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये मी सांगितलेले आहे, त्याच्यात हे कंत्राटी पदभरती असणार आहे, याला देखील अजून कमी पेमेंट असणार आहे। आता जाहिरात, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल। ठीक आहे, माझं स्पष्ट मत आहे ही पदभरती कंत्राटीच असणार आहे, याच्यामध्ये बदल होणार नाही। कारण आता मागे 2 वर्षापूर्वी
3-4 महिने कंटिन्यू यांची मागणी होती की राज्य शासनामध्ये विलीन करा. आंदोलन कंटिन्यू चालू होते तरी देखील राज्य शासनामध्ये यांना विलीन केलेले नाही एसटी महामंडळाला. त्याच्यामुळे ही जी पदभरती आहे कंत्राटी पद्धतीचीच असणार आहे. याच्यामध्ये कारण एवढी मोठी पदभरती याच्यामध्ये कधीही केली जात नाही आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागणार आहे. ही पदभरती कशासाठी? तर महाराष्ट्र शासनाच्या विविध या ठिकाणी बसेस नवीन 8,000 नवीन बसेस खरेदी करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यासाठी जास्त ही कंत्राटी भरती केली जात आहे. ठीक आहे. पहिल्यांदा 3 वर्षाचं, 5 वर्षाचं अशा प्रकारचं कंत्राट वाढून भेटेल. नंतर 10 वर्ष काम केल्याच्या नंतर तुम्हाला पर्मनंट केले देखील जाऊ शकते. याच्याबद्दल कोणी सांगू शकत नाही. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही प्रयत्न केले तरीही याच्यामध्ये यश येणे जवळ-जवळ 99.99% जर चान्सच नाही. त्याच्यामुळे व्यर्थ जाणे आहे. ठीक आहे. ही पदभरती कंत्राटी पद्धतीनेच होणार आहे. ठीक आहे. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आज आहे 17 ऑक्टोबर. तर माझं एक तुम्हाला स्पष्ट मत आहे की ही जाहिरात एंडिंगच्या आठवड्यामध्ये म्हणजे येत्या आता हे 7 दिवस म्हणजे 8 दिवस म्हणजे 8-10 दिवसानंतर ही प्रसिद्ध होऊ शकते. कारण याच्या या ठिकाणी टेंडर वगैरे, जागा वगैरे सर्व मंजूर झालेल्या आहेत. ठीक आहे. डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.